गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळ्यात आधी काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते पाहूयात. तर काल रात्री US मार्केट हे चांगल्यापैकी गॅपडाऊन ओपन झालं होतं, ऑलमोस्ट 2% आसपास, म्हणजे खूप मोठं गॅपडाऊन. परंतु सगळे लॉसेस रिकवर करून तिथे मार्केट ऑलमोस्ट 2.5% आसपास, 2.5-3% आसपास सगळे इंडेक्सेस हायर क्लोज झालेले आहेत ग्रीनमध्ये. तर मग आता हे असं का झालं ते आपण पाहूयात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवा जेव्हा US मार्केट पडलं होतं तेही जवळजवळ 2%च्या आसपास पडलं होतं. तर तेव्हा ट्रम्प यांनी काय सांगितलं होतं की जे फेडचे चेअरमॅन आहेत तर त्यांनी ॲक्च्युअल इंटरेस्ट रेट कट केले पाहिजेत. त्यामुळे ते एकदम लूजर आहेत, त्यांना काही जमत नाही काम, त्यांना फायर केलं पाहिजे वगैरे वगैरे असे स्टेटमेंट्स केले. मग आता साहजिकच आहे की अमेरिकेची अर्थव्यवस्था ज्या माणसाच्या हातामध्ये आहे तर ते आहेत फेडचे चेअरमॅन आणि त्यांचं आणि जे काही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचं जर पटत नसेल तर इकॉनॉमी कशी व्यवस्थित चालेल, बरोबर ना. आणि जर टॅरिफ लावल्यामुळे ऑलरेडी वस्तू महाग झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर अजून यांनी इंटरेस्ट रेट जर कट केले तर साहजिकच आहे की इन्फ्लेशन अजून ट्रिगर होईल, इन्फ्लेशन वाढेल. हे अगदी साधा कॉमन सेन्सचा भाग आहे. त्यामुळे फेडचे चेअरमॅन काही इंटरेस्ट रेट तसेही कट करणार नाही आहेत, ओके, कारण ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची आहे. आणि फेडचा जो चेअरमॅन असतो ना तर तो एक इंडिव्हिज्युअल एंटिटी असते, म्हणजे त्याच्यावरती जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत तर ते आपण काय म्हणू शकतो फक्त स्टेटमेंट करू शकतात, परंतु त्यांना सांगू शकत नाहीत की तुम्ही इंटरेस्ट रेट कट करा. आलं लक्षामध्ये, हा खरा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे परवा हा इश्यू एक्सलेट झाला आणि चायनाबद्दल तर ते तसेही स्टेटमेंट्स करतच राहतात. परंतु त्यांच्या ते काल लक्षात आलं की आपण जरा जास्तच बोललो. मग त्यांनी काल काय केलं की ऑलरेडी त्यांचं मार्केट एवढं गॅपडाऊन ओपन झालं होतं, मग त्यांनी स्टेटमेंट केलं की नाही आम्ही कुठल्याही प्रकारचं काय म्हणतो आपण त्याला की फेडचे जे चेअरमॅन आहेत त्यांना आम्ही काही जॉबवरनं काढणार नाही किंवा फायर करणार नाही आहोत, असं काही नाही आहे. फक्त आम्ही आपलं सांगितलं होतं, फक्त जे माझ्या मनाला वाटलं ते सांगितलं. तर मग त्यामुळे काय झालं की एक पॉझिटिव्हनेस तिथे मार्केटमध्ये क्रिएट झाला आणि मार्केट जे आहे ते शूटअप झालेलं आहे. म्हणजेच पूर्णपणे ट्रम्प जे आहेत तर ते मार्केट ड्राईव्ह करताना सध्या दिसत आहेत. आता येऊयात आपल्या मार्केटकडे कालच्या. तर काल आपलं मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह राहिलं, थोडंसं गॅपअप ओपन झालं आणि त्यानंतर पूर्ण दिवसभर एका छोट्याशा रेंजमध्ये काम करून थोडंसं प्रॉफिट बुकिंगमध्ये येऊन मार्केट आपलं शांत क्लोज झालं. काल FISDAचाच डेटा आपण पाहिला तर FISने पुन्हा एकदा बाईंग केलेलं आहे, ऑलमोस्ट 1,000 कोटींच्या आसपास, साधारण 1200 कोटी काहीतरी. आणि DISनं साधारण एक 500-600 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे, प्रॉफिट बुकिंग केलं. म्हणजेच काय की FIS मार्केटमध्ये सध्या बुलिश आहेत. परंतु जर त्यांचा ऑप्शन फ्रंटवरचा डेटा जर आपण पाहिला तर जे प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत तर ते सध्या बुलिश आहेत आणि जे काही आपले नॉर्मल रिटेल पीपल्स आहेत आणि FIS आहेत तर हे न्यूट्रल आहेत. फार काही बुलिशही नाहीत आणि फार काही बेरिशही नाहीत. म्हणजेच काय, आपण ऑप्शनचा डेटा जर पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला 24,000 आणि 24,100 हा आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट पाहायला मिळतो. आणि त्यानंतर काल संध्याकाळी 2:15 नंतर 24,200चा जी स्ट्राईक प्राईज आहे त्याच्यावरती सुद्धा खूप हेवी पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजेच काय की आता 24,000 हा एकदम परफेक्ट सपोर्ट, त्यानंतर 24,100 आणि 24,200. हायर साईडला जर पाहिलं तर 24,500 हा आपल्याला एक रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसेल आणि जर तो ब्रेक झाला तर मग त्यानंतर 24,800पर्यंत जाण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु आता एप्रिलची सिरीज आहे ती संपण्यासाठी आता थोडेच दिवस शिल्लक आहेत, 2च दिवस. त्यामुळे एवढ्या 2 दिवसात लगेचच तिथपर्यंत जाईल अशी शक्यता मात्र फार कमी वाटते, कारण मार्केट ऑलरेडी खूप खालनं 2,000 पॉईंटच्या आसपास रिकवर झालेलं आहे. त्यामुळे थोडीशी वाढ जर पाहिली तर 24,800 आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल असं माझं मत आहे. म्हणूनच तर कन्सॉलिडेशन फार गरजेचं आहे. परंतु आजचा दिवस जर पाहिला तर ग्लोबल क्यूज एकदम पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर युरोपियन मार्केट जर आपण पाहिले तर तेही पॉझिटिव्ह आहेत. एशियन मार्केट्सही मोस्टली पॉझिटिव्हच आहेत. त्यामुळे आज आपल्या इथे काय घडतंय ते पाहणं जास्त गरजेचं आहे. म्हणजेच
24,500 जो आहे तर तिथनं प्रॉफिट बुकिंग येत आहे की तो ब्रेक करून मार्केटवर सस्टेन करत आहे, हे सगळ्यात पहिलं पाहणं गरजेचं आहे. जर आता आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 180 ते 200 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होतं आहे. साहजिकच आहे की ग्लोबल क्यूजना गिफ्ट निफ्टी फॉलो करत असतं, त्यामुळे मार्केट गॅपअप ओपन होणार आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हा गॅपअप सस्टेन होईल का? कारण हा जर गॅपअप सस्टेन झाला तर मार्केट 24,500पर्यंत पोहोचायला फार वेळ लागणार नाही आणि 24,500 हाच हर्डल आहे. 24,500 हा जर हर्डल ब्रेक झाला तर मग मात्र आपल्याला 24,800च सरळ सरळ पाहायला मिळणार आहे. कारण फार जास्त रेझिस्टन्समध्ये कुठे नाही आहेत, कारण मार्केट जेव्हा पडलं होतं तेव्हा फार मोठा गॅपडाऊन मार्केट ओपन झालं होतं. त्यामुळे डेली कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती जर आपण पाहिलं तर 24,800 हाच आपल्याला एक रेझिस्टन्स पाहायला मिळतो. तर मग पाहूयात की येणारी एक्सपायरी कशी असणार ते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केट सध्या बुलिश मोडमध्ये आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारे मार्केटला शॉर्ट करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. आणि जर करायचा असेल तर तुम्ही कॉल रायटिंग करू शकता, परंतु कॉल रायटिंगमध्ये सुद्धा जो काही रिसेंट हाय आहे म्हणजे 24,800, तर 24,800 आणि त्याच्यावरच्या ज्या काही स्ट्राईक प्राईस आहेत तर तिथेच तुम्ही कॉल रायटिंग करू शकता. अदरवाईज त्याच्या खाली कॉल राईट करणं हे प्रोफेशनल लोकांचं काम आहे. अदरवाईज फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण मार्केट कधीही गॅपअप ओपन होऊ शकतं. कारण ट्रम्पने जर एखादं स्टेटमेंट केलं तर मार्केट गॅपअप गॅपडाऊन इझिली ओपन होतं आहे, हे लक्षात घ्या. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.